नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता पाठीमागं बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभही भेटलेला आहे खरीप 2025चा आणि बरेच शेतकरी काय झालेले आहेत यापासून वंचित राहिलेले आहेत. मग अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा काय होणार आहे, मिळणार आहे. आणि जे जिल्हे राहिलेले असतील, ज्या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना भेटलेला नाही, अशा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसुद्धा काही जिल्ह्यातल्या काय झालेलं आहे, निधीची तरतूद झालेली आहे. त्यांना ते मग काय होणार आहे, लवकरच त्यांच्या खात्यावर वर्ग पैसे केले जातील. आणि काही जिल्हे राहिले असतील, कारण अखंड जिल्हे काही काय केलेलं आहे, शेतकरी जिल्ह्यातील सर्वच जिल्हे वगळण्यात आलेले आहेत. एकही रुपये त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांना परत निधीची तरतूद करून परत त्यांना काय केले जाणार आहेत, हे निधी जी आहे पीक विम्याचा, ती जी पैसे आहेत ते काय होणार आहेत, त्यांना काही ना काही नुकसानीपोटी काय होणार आहे, थोडी का होईना भरपाई मिळणार आहे. याची निधीची वगैरे तरतूद आहे. लवकरच सर्व जिल्ह्याचे हळूहळू काय होणार आहेत, याद्या वगैरे प्रसिद्ध होतील, जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. आणि पाठीमागं जे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे, ज्यांच्या आणि त्या टप्प्यातून परत काही शेतकरी जर हुकून चुकून राहिले असतील, तर ह्या टप्प्यामध्ये काय होणार आहेत, त्यांना पीक विमा मिळणार आहे. कारण ज्यांनी स्वतः पीक विमा उतरवलेला आहे, अशा शेतकऱ्यांना 100% काय केलं जाणार आहे, नुकसान झालेलं जे आहे तुमच्या शेतपिकाचं, त्याचं काय होणार आहे, 100% पीक विमा मिळणार आहे. थोडंसं थांबायचं आहे, कारण काही शेतकऱ्यांचा मंडळं न वगळता मंडळं घेतलेली आहेत पीक विम्यामध्ये, आणि काही त्या मंडळात मग बऱ्याच शेतकऱ्यांचे काय झालेले आहेत, शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे आणि काही शेतकरी काय झालेले आहेत, त्यापासून वंचित राहिलेले आहेत. तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, पीक विमा मिळणार आहे. काही त्रुटीपोटी काय झालेलं असतं, त्यांना त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही. मग तुमचं NPCI मॅपिंग असेल, इनेबल करायचं. त्यानंतर एखाद्याच्या 2 ते 3 अकाउंट असतात, तर मग अकाउंट चेंज करून हे पैसे काय केले जातात असंही होतं. आणि मग काय करतात शेतकरी, म्हणतात की आम्हाला ह्या वर्षीचा पीक विमा वगैरे आला नाही, कारण ह्या वर्षी खूप पूर परिस्थिती असल्याकारणानं शेतकऱ्याच्या अतोनात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालेलं आहे. आणि खूप पाऊस असल्याकारणानं मग पिकं वगैरे सगळं काय झालं ते निस्तं नाबूद झालेले असल्याकारणानं शेतकऱ्यांनी ही नुकसानीपोटी भरपाई काय केलेली आहे, शासनाने जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांसाठी. त्यामुळं मग जे वगळलेले जिल्हे आहेत त्यांनाही पीक विमा मिळणार आहे. आणि ज्यांचे काही पीक विमा राहिला असेल, पहिल्या टप्प्यातून काही शेतकरी वगळण्यात आलेले आहेत, ज्यांनी पीक विमा भरलेला असेल, अशा शेतकऱ्यांना 100% निश्चित लवकरच काय केली जाणार आहे, भरपाई मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांनी काळजी वगैरे काही करायची गरज नाही. तुमची काही ना काही रक्कम तुम्हाला काय केली जाणार आहे, अदा केली जाणार आहे. आता जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, 100% विमा भरलेला आहे, आपण त्यांना भरल्या एवढीही रक्कम आलेली नाही, असंही आपण बातम्याच्या साहाय्याने काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. पण त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये निश्चित काय केले जाईल, त्यांची जी राहिलेली रक्कम आहे 100% काय होणार आहे, त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. अशा शेतकऱ्यांनी वगैरे काळजी वगैरे करायची गरज नाही. लवकरच त्यांच्या खात्यावर काय केले जाणार आहे, तर हे पीक विम्याचे पैसे, जे शेतकरी वंचित राहिले आहेत, जे जिल्हे वगळलेले आहेत, ते जिल्हे सर्व काय केले आहेत, एकत्रित घेतलेले आहेत. आणि लवकरच त्यांच्या खात्यावर ते निधीचे जे पीक विम्याचे पैसे आहेत ना, ते काय केले जाणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत. ते पैसे पीक विम्याचे नुकसानीपोटी जे नुकसान झालेलं आहे त्यांचं, मग त्या टक्केवारीमध्ये त्या मंडळावाईज काय केलेलं आहे, आणि पिकावाईज किती टक्के नुकसान झालेलं आहे, अशा हिशोबाने काय केले जाणार आहे, शेतकऱ्याला ती रक्कम अदा केली जाणार आहे. लवकरच हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात DBT थ्रू काय केले जाणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत. धन्यवाद.